पुंडलीक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तैसे हृदयचे निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता अवधाने चांगे ऐक. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13. तैसे हृदयचे निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता अवधाने चांगे ऐक. आज आपण ज्ञानाची लक्षणे पाहणार आहोत. ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान होय. हे आत्मज्ञान उघड्या डोळ्याने दिसत नाही, परंतु ज्या मनुष्यास हे आत्मज्ञान झाले आहे त्या मनुष्याच्या देहाच्या ठिकाणी काही चिन्हे अर्थात काही लक्षणे उमटतात. या लक्षणावरून त्या मनुष्यास आत्मज्ञान झाल्याचे ओळखता येते. मग हीच ज्ञानाची लक्षणे मी तुला सांगतो, ती आता तू काळजीपूर्वक ऐक, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणत आहेत, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, तैसे हृदयचे निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता अवधाने चांगे ऐक. ज्यास आत्मज्ञान झाले तो मुक्त असतो, अर्थात संत असतो. म्हणूनच ज्ञानोबा लिहित आहेत, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेथ दृष्टी पुढो आवडी कामिनी जैसी. हे आत्मज्ञान होणे म्हणजे नेमके काय? तर जगत मिथ्या आहे व मी देह नसून विश्वव्यापी आत्मा आहे, असा बुद्धीचा निश्चय होणे म्हणजेच आत्मज्ञान होणे होय. अशा आत्मज्ञानी मनुष्यास संपूर्ण विश्व परमात्म स्वरूप दिसते, अर्थात त्या संपूर्ण चराचरात परमात्म दर्शन घडत असते. आत्मज्ञान हे उघड्या डोळ्याने दिसत नाही, परंतु ज्या व्यक्तीस आत्मज्ञान झाले आहे त्या व्यक्तीच्या शरीरात ते आत्मज्ञान आपली शक्ती प्रकट करते. तेव्हा तेच आत्मज्ञान इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते. झाडांच्या टवटवीतपणावरून वसंताचा प्रवेश ओळखता येतो, तसे इंद्रियांच्या कृतीतून साधकात झालेले आत्मज्ञान ओळखता येते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, मग तेची इये शरीरी जे आपला प्रभाव करी, तर इंद्रियाच्या व्यापारी डोळा दिसे. पै वसंताचे रिगवणे झाडांचे नि साजेपणे, जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. वृक्षाच्या मुळाला जमिनीमध्ये पाणी सापडले हे बाहेर फांद्याच्या विस्तारावरून ओळखता येते, किंवा पिकाच्या लुसलुसीतपणावरून जमिनीचा कस अर्थात मृदूपणा ओळखता येतो, किंवा आचरणावरून मनुष्याची कुळ ओळखता येते, किंवा आदरातिथ्याच्या तयारीवरून मनुष्याच्या ठिकाणी असलेला स्नेह ओळखता येतो, किंवा दर्शनाने होणाऱ्या समाधानावरून पुण्यपुरुष ओळखता येतो, किंवा किडीत तयार झालेला कापूर त्याच्या सुवासावरून ओळखता येतो, किंवा भिंगाच्या आत ठेवलेला दिवा बाहेर येणाऱ्या प्रकाशावरून ओळखता येतो. तसे साधकाच्या हृदयात उत्पन्न झालेल्या आत्मज्ञानाने त्याच्या देहाच्या ठिकाणी काही लक्षणे अर्थात चिन्हे उमटतात. या लक्षणावरून अर्थात चिन्हावरून साधकास आत्मज्ञान झाल्याचे ओळखता येते. म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, तैसे हृदयचे निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे, ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. अगा वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाखांचे बहाळी बाहेर दिसे. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुली नाचे. अथवा संभ्रमाची आयती
स्नेहो जैसा ये व्यक्ती का दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. ना तरी केळी कापूर झाला, जेवी परिमळे जाणो आला, का भिंगारी दिपू ठेवला बाहेरी फाके. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान होय. आत्मज्ञानी पुरुषासच संत असे म्हणतात. आत्मज्ञानामुळे संतांच्या जीवनात काही विशेष लक्षणे दिसून येतात. या लक्षणासच ज्ञानाची लक्षणे असे म्हणतात. हीच ज्ञानाची एकूण 18 लक्षणे आहेत, जी ज्ञानोबरायांनी अतिशय सविस्तरपणे वर्णिली आहेत. ज्ञानाची लक्षणे म्हणजेच संतांचीच लक्षणे होत. भगवंतांनी अर्जुनास सांगितलेली ज्ञानाची 18 लक्षणे अर्थात संत लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. ज्ञानाची अर्थात संतांची 18 लक्षणे. नंबर 1 अमानित्व. नंबर 2 अदंभित्व. नंबर 3 अहिंसा. नंबर 4 शांती. नंबर 5 आर्जव. नंबर 6 आचार्योपासन. नंबर 7 शौच. नंबर 8 स्थैर्य. नंबर 9 अंतकरण निग्रह. नंबर 10 वैराग्य. नंबर 11 अनहंकार. नंबर 12 जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख व दोष यांचे अनुदर्शन अर्थात या सर्वांचा वारंवार विचार करणे. नंबर 13 देह संपत्ती घर पत्नी व पुत्र इत्यादी विषयी अनासक्ती. नंबर 14 समचित्त. नंबर 15 भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य अव्यभिचारी भक्ती. नंबर 16 एकांतप्रियता. नंबर 17 अध्यात्मज्ञान नित्यत्व. नंबर 18 तत्त्वज्ञानार्थ दर्शन. ज्या मनुष्याच्या जीवनात ही वरील 18 लक्षणे दिसून येतात, फक्त तोच मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो. म्हणून भगवान गीतेमध्ये म्हणतायत अमानित्वम दंभितम हिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासन शौच स्थैर्यमात्मविनिग्रह. आता आपण ज्ञानाचे पहिले लक्षण पाहू. ज्ञानाचे पहिले लक्षण आहे अमानित्व. हे अमानित्व म्हणजे काय? तर मान सन्मानाची अपेक्षा न करणे म्हणजेच अमानित्व होय. ज्या मनुष्यास कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे आवडत नाही व ज्यास कोणी मोठेपणा दिला तर त्यास त्या मोठेपणाचे ओझे वाटते, तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य मान देण्याच्या योग्यतेचा असतो, परंतु तरी पण त्यास जर कोणी मान दिला तर तो पारद्याच्या जाळ्यात सापडलेल्या हरणाप्रमाणे गडबडून जातो. अर्थात ज्यास मान सन्मान आवडत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. अशा प्रकारे ज्या मनुष्यास मान सन्मान म्हणजे एक प्रकारचे संकटच वाटते व जो मोठेपणाला आपल्या अंगाकडे येऊच देत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. लोकांनी केलेली आपली पूजा आपण आपल्या डोळ्याने पाहू नये व आपली स्वतःची कीर्ती आपण आपल्या कानाने ऐकू नये, असा शास्त्र नियम आहे. मग जो मनुष्य आपली पूजा आपल्या डोळ्याने पाहत नाही व ज्याला आपली स्वतःची कीर्ती स्वकानाने ऐकावीशी वाटत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्या मनुष्यास सत्कार व आदरातिथ्य मुळीच आवडत नाहीत आणि नमस्कार तर त्यास मरणप्राय वाटतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्या मनुष्याची योग्यता व सर्वज्ञता बृहस्पतीच्या तुडीची असते, परंतु आपली महिमा लोकात वाढू नये म्हणून जो वेड्याचे सोंग घेतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य आपल्या ठिकाणी असलेला चतुरपणा व मोठेपणा लपवून ठेवतो व मोठ्या आवडीने आपले वेडेपण अर्थात भोळेपणा लोकात मिरवतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्या मनुष्यास लौकिक प्रसिद्धी व शास्त्रावर वादविवाद करणे आवडत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. लोकांनी आपला अपमान व अवज्ञाच करावी आणि नातेवाईकांनी आपल्याशी संबंधच ठेवू नये,
असे ज्यास वाटते तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य लोकापुढे लवून व नम्रतेने वागतो तो मनुष्य ज्ञानी असतो. आपल्या अस्तित्वाची जाणीव कोणास होऊ नये व आपले नावरूपसुद्धा हरपून जावे असे ज्यास वाटते तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याला एकांतात राहणे आवडते व ज्याला झाडे आपल्या जीवा इतकीच प्रिय असतात तो मनुष्य ज्ञानी असतो. वरील लक्षणे ज्या मनुष्याच्या ठिकाणी सापडतात तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबाराय म्हणतात. यासच अमानित्व असे म्हणतात. आणि म्हणूनच ज्ञानोबाराय लिहित आहेत, तरी कवनेही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया. अतिलेची गुणवानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा. तो गजबजो लागे कैसा, व्याधे रुंदला मृगू जैसा, का बाही तरता वळसा दाटला जेवी. पार्था तेने पाडे, सन्माने जो साकडे, गरिमे ते अंगाकडे एवोच नेदी. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी, हा अमुकायशी नोहावी सेची लोका. ते तर सत्काराची गोटी, की आदरा देईल भेटी, मरण्याची साठी नमस्कारिता. वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे, महिमे भेने. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडोनी. जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. माझे असतेपण लोपो, नामरूप हरपो, मज झने वासिपो भूतजात. किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी, जानतया ज्ञानेसी सेज झाली. हे होते अमानित्व व अमानित्व हे ज्ञानाचे पहिले लक्षण आहे. आता आपण ज्ञानाचे दुसरे लक्षण पाहूयात. ज्ञानाचे दुसरे लक्षण आहे अदंबित्व. हे अदंबित्व म्हणजे काय? तर अदंबित्व या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, अदंबित्व म्हणजे ढोंगीपणाचा अभाव, व दोन, अदंबित्व म्हणजे आपली पुण्यकर्मे इतरांपासून झाकून ठेवणे होय. ज्याप्रमाणे लोभी मनुष्य आपला जीव जरी गेला तरी आपली धन लपवलेली जागा चोरास सांगत नाही, त्याप्रमाणे जो मनुष्य आपला जीव जरी गेला तरीही आपले पुण्यकर्म इतरास सांगत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. जशी एखादी खट्याळ गाय पान्हा चोरते, किंवा जशी एखादी वयस्कर वेश्या आपले वय चोरते, किंवा जसा एखादा श्रीमंत मनुष्य जंगलात चोरांच्या तावडीत सापडल्यावर आपली श्रीमंती चोरतो, तसे जो मनुष्य आपली पुण्यकर्मे इतरांपासून चोरतो तो ज्ञानी असतो. कुलवान स्त्री जसे आपले अवयव झाकून ठेवते, किंवा शेतकरी जसा आपले पेरलेले बी रासने घेऊन मातीत झाकून ठेवतो, तसे जो मनुष्य आपली दानपुण्य झाकून ठेवतो तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य लोक फसल्या जातील असा बाह्यवेश धारण करत नाही व लोकांच्या मनाजोगते बोलून लोकांचे मनोरंजन करत नाही, अर्थात जो ढोंगीपणाने वागत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य आपण केलेला धर्म आपल्या तोंडाने कोणासही वधवून दाखवत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य आपण दुसऱ्यावर केलेला परोपकार आपल्या मुखाने कधीच बोलून दाखवत नाही तो ज्ञानी असतो. जो मनुष्य आपला शास्त्राभ्यास लोकांमध्ये मिरवत नाही आणि जो आपल्या प्रसिद्धीसाठी आपले पुण्य इतरांस सांगून खर्च करू इच्छित नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्या मनुष्याच्या घरात सर्वच गोष्टींची टंचाई असते, ज्याच्या शरीराचा बांधा रोड असतो, परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरुषी बरोबरी करतो, असा मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य स्वधर्माचे पालन करण्यात थोर असतो
जो प्रसंगी उदार असतो, जो एरवी भोळसरपणे वागतो परंतु आत्मचर्चेत मात्र अतिचतुर असतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. वरील लक्षणे ज्या मनुष्याच्या ठिकाणी सापडतात तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबाराय म्हणतात. यासच अदंभित्व असे म्हणतात. आणि म्हणूनच ज्ञानोबाराय लिहितात, तरी अदंभित्व ऐसे लोभियाचे मन जैसे, जीव जावो परी नौमसे ठेविला ठाऊ. तयापरी किरीटी पडिलाही प्राणसंकटी, तरी सुकृत न प्रकटी अंगे बोले. खाड्याने आले पाहना पळवी जेवी अर्जुना, करा हे पान्यांगना वडीलपणे. आढ्यू अतुळे आडवी मग आड्यता हरवी, नातरी कुळवधू लपवी अवयवाते. नाना कृषी वळू आपुले पांगुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. वरीवरी देहन पूजी लोकातेन रंजी, स्वधर्म वाग्धजी बांधो नेने. परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले, न शके विकू जोडिले स्पितीसाठी. घरी दिसे साकड देहीची आयती रोड, परी दानी जया होड सुरधरूची. किंबहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू, आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा. हे असो या चिन्हांचा नट नाचू ठाई जयाचा, जान ज्ञान तयाच्या हाता चढले. हे होते अदंभित्व व अदंभित्व हे ज्ञानाचे दुसरे लक्षण आहे. आता आपण ज्ञानाचे तिसरे लक्षण पाहू. ज्ञानाचे तिसरे लक्षण आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे नेमके काय? तर आपण आपल्या शारीरिक, वाचिक व मानसिक कृतीतून इतरास सुखी करणे म्हणजेच अहिंसा होय. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत, आणि जगाच्या सुखोद्देशे शरीरे वाचा मानसे, रहाटने ते अहिंसे रूप जाण. अहिंसा एकूण 3 प्रकारची असते. नंबर 1 शारीरिक अहिंसा, नंबर 2 वाचिक अहिंसा, नंबर 3 मानसिक अहिंसा. नंबर 1 शारीरिक अहिंसा, कोणाचाही खून न करणे व आपण शारीरिकदृष्ट्या इतरास कोणत्याही प्रकारची पीडा न देणे. शिवाय आपण शारीरिकदृष्ट्या इतरांच्या उपयोगी पडून व त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांना सुखी करणे म्हणजेच शारीरिक अहिंसा होय. नंबर 2 वाचिक अहिंसा, आपण आपल्या चांगल्या बोलण्याने इतरास सुखी करणे म्हणजेच वाचिक अहिंसा होय. नंबर 3 मानसिक अहिंसा, आपण आपल्या मनाने इतरांचे चांगले चिंतून त्यांना सुखी करणे म्हणजेच मानसिक अहिंसा होय. अशा प्रकारे आपण आपल्या शारीरिक, वाचिक व मानसिक कृतीतून इतरास सुखी करणे म्हणजेच अहिंसा होय. अर्थात दुसऱ्याचे चांगले करणे, दुसऱ्यास चांगले बोलणे व दुसऱ्याचे चांगले चिंतवणे, आणि या सर्व कृतीतून आपण दुसऱ्यास सुखी करणे हीच खरी अहिंसा होय. अशा प्रकारे जो मनुष्य वागतो तो ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबाराय म्हणतात. यासच अहिंसा असे म्हणतात. आपण आत्ता अहिंसा पाहिली. अहिंसा हे ज्ञानाचे तिसरे लक्षण आहे. आता आपण ज्ञानाचे चौथे लक्षण पाहू. ज्ञानाचे चौथे लक्षण आहे शांती. ही शांती म्हणजे काय? तर नाना प्रकारची संकटे, दुःख व त्रास बिनबोभाट सहन करणे व हे मी सहन करत आहे याचे स्मरण देखील मनात न उरू देणे. शिवाय समोरच्या मनुष्याने जर आपणास त्रास दिला तर कुठलाही खेद न मानता त्यास सढळ हाताने माफ करणे, क्षमा करणे म्हणजेच शांती होय. समोरच्या मनुष्याने जर आपणास त्रास दिला तर कुठलाही खेद न मानता जो मनुष्य त्यास सढळ हाताने माफ करतो तो ज्ञानी असतो. अर्थात ज्या मनुष्याजवळ अनाक्रोश क्षमा असते तो मनुष्य ज्ञानी असतो.
आवडता दागिना ज्याप्रमाणे आवडीने अंगावर धारण करावा, त्याप्रमाणे सर्व संकटे व दुःखे जो आवडीने अंगावर धारण करून सहन करतो तो मनुष्य ज्ञानी असतो. त्रिविध ताप सर्व एकत्र मिळून जर एकदाच अंगावर कोसळले तरी त्या दुःखाने जो अजिबात डगमगत व खचत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. अपेक्षित वस्तू प्राप्त झाल्यावर जेवढा आनंद मानतो तेवढाच आनंद अनपेक्षित वस्तू प्राप्त झाल्यावरही मानतो तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याच्या ठिकाणी मान अपमान, सुखदुःख व निंदास्तुती सारखेच असतात तो मनुष्य ज्ञानी असतो. जो उन्हाने तापत नाही, थंडीने कापत नाही व कशालाच भीत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. मेरू पर्वताला जसे स्वशिखराचे ओझे वाटत नाही किंवा पृथ्वीला जसे स्थावर जंगमादी पदार्थाचे ओझे वाटत नाही, तसे ज्यास सुखदुःखादी द्वंद्वाचे ओझे वाटत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. नद्याने किती पाणी वाहून आणले तरी समुद्र आपले पोट मोठे करून आपल्या पोटात ते पाणी सहज सामावून घेतो, तसे जो मनुष्य आपल्या जीवनात किती दुःख व संकटे आली तर ती आपल्या पोटात सहज सामावून घेतो. अशी कमालीची सहनशीलता ज्याच्याजवळ असते तो मनुष्य ज्ञानी असतो. अशा प्रकारे ज्या मनुष्याच्या ठिकाणी न सहन करणे असे काहीच नसते, अर्थात जो सर्व दुःख व संकटे निमूटपणे बिनबोबाट सहन करतो व आपण या सर्व गोष्टी सहन करतो याचे स्मरण देखील आपल्या मनात ठेवत नाही, असा अनहंकारी असतो, असा मनुष्य ज्ञानी असतो. शिवाय समोरच्या मनुष्याने जर आपणास काही अपकार केला तर त्यास जो सढळ हाताने माफ तर करतोच, परंतु त्या अपकार करणाऱ्यावरही जो उपकार करतो तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच शांती असे म्हणतात. आणि म्हणूनच ज्ञानोबराय लिहित आहेत, तरी ज्ञान गा येथे ओळख तू निरुते, आक्रोश विन जेथे क्षमा असे, तरी पडियंते लेणे अंगी भावे जेणे, धरिजे तेवी सहाने सर्वची जया. त्रिविध मुख्य आगवे उपद्रवांचे मेळावे, वरी पडिलिया नव्हे वाकुडा जो, अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानवे, अनअपेक्षिता ही करवे तोची मानू. जो मान अपमाना ते साहे, सुख दुःख जेत समाये, निंदास्तुती नोहे दुखंडू जो. उन्हाळीने जो न तापे, हिमवंती न कापे, कायसेनेही न वासिपे पातले या. स्वशिखराचा भारू नेने जैसा मेरू, धरा यज्ञ सुकरू ओझे न मने. नाना चराचरी भूती दाटिनी नव्हे क्षिती, तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना. घेऊन जळाचे लोट आलिया नदी नदाचे संघाट, करी वाडपोट समुद्र जेवी. तैसा जयाच्या ठाई न सहाने काहीच नाही, आणि साहतू असे ऐसेही स्मरण न उरे. हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा, जाणतेने महिमा ज्ञानाशी गा. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात. हे होते ज्ञानाचे चौथे लक्षण, आणि ज्ञानाचे चौथे लक्षण आहे शांती. आता आपण ज्ञानाचे पाचवे लक्षण पाहूयात. ज्ञानाचे पाचवे लक्षण आहे आर्जव. हे आर्जव म्हणजे काय? मनुष्याचे अंतकरण व वागणे अमृताच्या धारेप्रमाणे सरळ, शुद्ध व प्रामाणिक असणे म्हणजेच आर्जव होय. प्राण जसा चांगल्यासोबत व वाईटासोबत सारखे सौजन्य दाखवतो, किंवा सूर्य जसा चांगल्यास व वाईटास सारखाच प्रकाश देतो, किंवा आकाश जसे चांगल्यास व वाईटास सारखीच पोकळी देते, तसे ज्या मनुष्याचे मन चांगल्याबद्दल व वाईटाबद्दल सारखेच सरळ, शुद्ध व प्रामाणिक असते तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य सर्व जगासोबतच इतका प्रेमळपणाने वागतो
की जणू काय तो सर्व जगाचाच मित्र आहे व ओळखीचा आहे असे वाटते, तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य जगामध्ये आपला व परका असा भेदभाव करत नाही, तो ज्ञानी असतो. ज्याची वाटेल त्याच्याशी पटते व ज्याची पाण्यासारखी सरळ वागण्याची रीत असते आणि ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा विकल्प नसतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. वाऱ्याचे वाहने जसे सरळ असते, तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व हाव नसते, तो मनुष्य ज्ञानी असतो. आईपुढे येण्यास मुलाला जसा संकोच वाटत नाही, तसे आपल्या मनातील विचार लोकांना सांगण्यास ज्यास संकोच वाटत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. अर्थात कमळाच्या सुगंधाप्रमाणे जो आपल्या मनातील विचार सर्व जगालाच मोकळ्या मनाने सांगत सुटतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. जो कोणत्याही बाबतीत संकल्प करणे जाणतच नाही, जो आत्मानुभवात तृप्त असतो, आपल्या मनाने कशाशी चिटकतही नाही व कशाचा त्यागही करत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याची दृष्टी कपटी नसते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि जो कोणाशी वाईट बुद्धीने वागत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याचे 10 इंद्रिये प्रांजळ असतात, निष्कपट व शुद्ध असतात, तो मनुष्य ज्ञानी असतो. अशा प्रकारे अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे अंतःकरण सरळ, शुद्ध व प्रामाणिक असते, तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच आर्जव असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबराय लिहितात, तरी आर्जव ते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आवडे तायाई दोषे एकची गा. का तोंड पाहुनी प्रकाशो न करी जीवी चंडाशो जगा एकची अवकाशो आकाश जैसे. तैसे जयाचे मन माणुसाप्रती आन आन नवे आणि वर्तन ऐसे पैते. जे जगची सन्नोळख जगेशी जुनाट सोयरीक आप पर हे भाग जाणणे नाही. वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया. फाकलिया इंदिवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कानाकोपरा नेने जीव. 10 इंद्रिय प्रांजळे निष्प्रपंच निर्मळे 5ही पालव मोकळे 8ही पार. अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना माहेर या चिन्हाचे. तो पुरुष सुभटा आर्जवाचा अंगवटा जाण तेथेची घरटा ज्ञाने केला. तर हे होते ज्ञानाचे 5वे लक्षण आणि हे ज्ञानाचे 5वे लक्षण होते आर्जव. आता आपण ज्ञानाचे 6वे लक्षण पाहू. ज्ञानाचे 6वे लक्षण आहे आचार्योपासन. हे आचार्योपासन म्हणजे काय? तर सद्गुरू अर्थात श्रीगुरू सेवेची अतिशय आवड असणे म्हणजेच आचार्योपासन होय. श्रीगुरू हा भक्त व देव यांना जोडणारा एक सांधा असतो. श्रीगुरू हा आपल्या शिष्याची देवाच्या दरबारात वकिली करतो व आपला शिष्य देव बनण्यास योग्य आहे हे देवास पटवून देतो व आपल्या शिष्यास देव बनवतो. म्हणून श्रीगुरूचे स्थान देवापेक्षाही मोठे आहे. श्रीगुरू व देव दोघेही जर समोर उभे असतील तर अगोदर श्रीगुरूचे दर्शन घ्यावे व मगच देवाचे दर्शन घ्यावे. कारण श्रीगुरूमुळे आपणास देवाची प्राप्ती घडत असते असे श्री संत कबीर महाराज म्हणतात. आणि म्हणूनच कबीर महाराज लिहितात, गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव. गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव. बलिहारी गुरु अपनाओ गोविंद दियो बताओ. अशा प्रकारे श्रीगुरु सेवेने आपले जीवन कृतकृत होते व पूर्णत्वात जाते, अर्थात आपणास देवपण प्राप्त होते. आणि म्हणून ज्ञानोबराय लिहित आहेत, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून तन मन धनाने निरहंकार होऊन गुरुचरणाची सेवा करावी. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री
सारखे आपल्या पतीचे चिंतन करते, तसे जो शिष्य सारखे आपल्या श्रीगुरूचे चिंतन करतो तो ज्ञानी असतो. ज्या मनुष्यास सारखे असे वाटत असते की केव्हा हे जन्ममरणरूपी दाव्याचे बिरडे सुटेल व केव्हा श्रीगुरूच्या कृपेतून मला माझा स्वामी भेटेल, अर्थात देव भेटेल, तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य सातत्याने श्रीगुरूच्या रूपाची अर्थात मूर्तीची ध्यान उपासना करतो, अर्थात जो सातत्याने श्रीगुरूच्या रूपातच ध्यानस्थ असतो तो ज्ञानी असतो. जो मनुष्य श्रीगुरूलाच क्षेत्र, देव, आई व वडील समजतो आणि ज्याला श्रीगुरू सेवेशिवाय इतर दुसरे काही माहीतच नसते, एवढा गुरुसेवेबद्दल जो एकनिष्ठ असतो तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य रात्रंदिवस गुरुनामाचाच मंत्र उच्चार करत असतो व जो गुरुवाक्य वाचून दुसरे कोणतेही शास्त्र हाती धरत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्या पाण्यास श्रीगुरूचे चरण लागले आहेत, मग ते पाणी कसलेही असो, त्या पाण्यास तो त्रैलोक्यातील सर्वात मोठे तीर्थ समजतो, असा मनुष्य ज्ञानी असतो. श्रीगुरूचा उच्छिष्ट प्रसाद किंवा श्रीगुरूच्या मुखातून निघालेला एखादा मंत्र जर प्राप्त झाला तर त्यापुढे जो मनुष्य समाधी सुखाला देखील भेटतो तो ज्ञानी असतो. श्रीगुरू चालत असताना त्यांच्या पायाची जी धूळ उडते ती धूळ आपल्या मस्तकावर धारण करून या लाभामुळे आपणास मोक्षसुख लाभले असे जो समजतो तो ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबाराय म्हणतात. यासच आचार्योपासन असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहितात, मने कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाही होनी वडील निमिषमानी. आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे पवाडे, श्रीगुरूचे रूपडे उपाशी ध्यानी. गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरुसेवे परेता मार्गू नेणे. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्य वांचून शास्त्र हाती न शिवे. शिवेतले गुरुचरणी भलते जे पाणी, तया सकळ तीर्थे आणि त्रैलोक्याची. श्रीगुरूंचे उशिटे लाहे जे अवचटे, ते तेने लाभे विठे समाधीसी. कैवल्य सुखासाठी परमाणु घे किरीटी, उधळती पायापाटी चालता जे. तो तत्त्वज्ञानाचा ठावो, ज्ञाना तेनेशी आवो, हे असो तो देवो ज्ञान भक्तू. हे जानपा साचोकारे, ते ज्ञान उघडे निद्वारे, नांदत असे जगापुरे या रीती. हे झाले ज्ञानाचे 6वे लक्षण व ज्ञानाचे 6वे लक्षण होते आचार्योपासन. आता आपण ज्ञानाचे 7वे लक्षण पाहूयात. हे ज्ञानाचे 7वे लक्षण आहे शौच. हे शौच म्हणजे काय? तर अंतर्बाह्य शुद्ध असणे, अर्थात आतून अंतकरणात शुद्ध आत्मज्ञान व बाहेरून शरीराने शुद्ध कर्माचरण म्हणजेच शौच होय. कापूर जसा अंतर्बाह्य स्वच्छ असतो किंवा रत्न जसे अंतर्बाह्य स्वच्छ असते किंवा सूर्य जसा अंतर्बाह्य स्वच्छ असतो, तसा जो मनुष्य आतून आत्मज्ञानाने व बाहेरून शुद्ध कर्माचरणाने स्वच्छ असतो तो मनुष्य ज्ञानी असतो. मनुष्याचे अंतकरण जर शुद्ध नसेल तर त्याच्याकडून बाह्यकर्मेही शुद्ध होत नाहीत, ती कर्मे अशुद्धच असतात. मग अंतकरण शुद्ध नसता केवळ बाहेरून शरीराने कर्म करणे म्हणजे ती एक प्रकारची विटंबनाच होय. जसे की प्रेताला दागिने घालून सजवले किंवा गाढवाला तीर्थात स्नान घातले किंवा कडुदुध्या भोपळा गुळाने माखला किंवा ओस घराला तोरण बांधले किंवा उपाशी मनुष्याच्या पोटावर बाहेरून अन्न लिपले किंवा विधवेने कुंकू लावले किंवा पितळाच्या कळसाला बाहेरून सोन्याचा रंग चढवला किंवा शेणाची फळे बनवून ती बाहेरून रंगवली. या सर्व गोष्टी जशा व्यर्थ असतात व ती जशी एक प्रकारची विटंबनाच असते, तसे अंतकरण जर शुद्ध नसेल तर केवळ बाहेरून शरीराने कर्म करणे म्हणजेच तीसुद्धा एक प्रकारची विटंबनाच असते. कारण मनुष्याचे अंतकरण जर शुद्ध नसेल तर त्याच्याकडून
बाह्यकर्मेही शुद्ध होत नाहीत. ती कर्मे अशुद्धच असतात. जसे की दारूने भरलेली घागर गंगेच्या डोहात बुडवली तरी ती अशुद्धच असते. अर्थात दारूने भरलेली घागर गंगेच्या डोहात बुडवली तरी ती शुद्ध होत नाही. तसे अंतःकरण शुद्ध नसेल तर बाहेरून शरीराने केलेली कर्मेही शुद्ध होत नाहीत. ती अशुद्धच असतात. म्हणून आतून अंतःकरणात ज्ञान व्हावे म्हणजे अंतःकरणाची शुद्धी तर होईलच, परंतु बाहेरून सुद्धा शरीराने शुद्ध कर्माचरण होईल व तो मनुष्य अंतर्बाह्य शुद्ध व स्वच्छ होईल. अशा प्रकारे अंतर्बाह्य शुद्ध असणे म्हणजे शुचित्व होय. हे शुचित्व ज्या मनुष्याजवळ असते तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच शुचित्व अर्थात शौच असे म्हणतात. अशा शुचिर्भूत असलेल्या मनुष्याचे मन निर्मळ व पवित्र असते. त्यास बऱ्या वाईट संकल्प विकल्पाची अचूक ओळख असते व त्यास योग्य अयोग्य कर्म कोणते याची पुरेपूर माहिती असते. ज्याप्रमाणे पाण्यात हिरा भिजत नाही व अधनात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे शुचिर्भूत असलेल्या मनुष्याची मनोवृत्ती कोणत्याही विषयांनी व विकारांनी लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे मेघाच्या रंगाचे आकाशावर डाग पडत नाहीत, त्याप्रमाणे शुचिर्भूत असलेल्या मनुष्याच्या मनावर विषय वासनेचे डाग पडत नाहीत. अर्थात त्याच्या इंद्रियांचा विषयाशी संबंध आला तरी त्याचे मन विषय वासनेने लिप्त होत नाही. यासच शौच असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, मने शुचित बघा ऐसे जयापासी दिसे, अंग मन जैसे कापुराचे, का रत्नाचे दळवाडे तैसे सबाह्य चोखडे, आत बाहेरी एक पाडे सूर्य जैसा. बाहेरी कर्मे क्षाळाला, भीतरी ज्ञाने उजळला, ही दोही परी आला पाखाळा एका. एरवी तरी पंडूसुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्मे तो तत्वता विटंबुगा. मृत जैसा श्रंगारीला, गाढव तीर्थी नानीला, कडुदुधिया माकीला गुळे जैसा. ओसग्रही तोरण बांधिले, का उपवासी अन्ने लिपिले, कुंकुम सेंदूर केले कांतहीने. कळस ढिमाचे पोकळ, जळ वरिले ते झळाळ, काय करू चित्री फळ आतुसेन. तैसे कर्म वरीचिले कडा, न सरे थोर मोले कुडा, नवे मदिरेचा गडा पवित्र गंगे. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे. एरवी इंद्रियाचे निमेळे, विषयावरी तरी लोळे, परी विकाराचे विटाळे लिंपी जेना. तैसे हृदय चोक, संकल्प विकल्पी सन्नोळक, कृत्याकृत्य विषयक पुढे जाणे. पानीय हिरा न भिजे आदनी हरू, पानीय हिरा न भिजे आदनी हरळू न शिजे, तसा विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती. तया नाव शुचित्वपण पार्थागा संपूर्ण, हे देखसी तेत ज्ञान, हे देखसी तेत जाण ज्ञान आहे. हे होते ज्ञानाचे 7वे लक्षण आणि ज्ञानाचे 7वे लक्षण होते शौच. आता आपण ज्ञानाचे 8वे लक्षण पाहू. ज्ञानाचे 8वे लक्षण आहे स्थैर्य. हे स्थैर्य म्हणजे काय? तर प्रारब्धानुसार दुःखशोकाचे कितीही बिकट प्रसंग आपल्या जीवनात आले तरी मनाची बैठक बिघडू न देणे म्हणजे स्थैर्य होय. अर्थात आपल्या जीवनात किती बिकट प्रसंग आला तरी आपली चित्तवृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर ठेवणे म्हणजे स्थैर्य होय. ज्या मनुष्याच्या मनास कायमस्वरूपी स्थिरता लाभली आहे तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्या मनुष्याचे शरीर प्रसंगानुसार इकडे तिकडे फिरत असते परंतु मन मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असते तो मनुष्य ज्ञानी असतो. गाय जर रानात चरायला गेली तर तिचे चित्त रानात न जाता गोठ्यात वासराजवळ स्थिर असते. किंवा लोभी मनुष्य जर घर सोडून गेला तर त्याचे चित्त जसे घरात पुरून ठेवलेल्या धनाजवळ स्थिर असते तसे मनुष्याचा देह कोणीकडेही फिरो परंतु त्याचे चित्त मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असते असा मनुष्य ज्ञानी असतो. इकडून तिकडे धावणाऱ्या ढगाबरोबर जसे आकाश धावत नाही
किंवा इतर ग्रहाबरोबर जसा ध्रुवतारा धावत नाही, किंवा रस्त्याने धावणाऱ्या मनुष्याबरोबर जसा रस्ता व झाडे धावत नाहीत, तसे मनुष्याचे शरीर इकडे तिकडे धावते, परंतु त्या शरीरासोबत त्याचे चित्त कुठल्याही विकाराने व उर्मीने इकडे तिकडे धावत नाही, ते आत्मस्वरूपी स्थिर असते, असा मनुष्य ज्ञानी असतो. वावटळीच्या बळाने जशी पृथ्वी हलत नाही, तसे निरनिराळ्या प्रकारच्या उपद्रवाने ज्याचे चित्त हलत नाही, ते आत्मस्वरूपी स्थिर असते, तो मनुष्य ज्ञानी असतो. दारिद्र्याने व दुःखाने जो खचून जात नाही, भीतीने व शोकाने जो व्याकुळ होत नाही, आणि देहास येणाऱ्या मृत्यूने जो घाबरून जात नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. कोणती एखादी मानसिक पीडा व आशा यांच्या भराने किंवा शरीरास म्हातारपण किंवा रोग प्राप्त झाल्याने ज्याचे आत्मसन्मुख असलेले चित्त पुन्हा कधीच आत्मविन्मुख होत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. निंदा अपमान यांचे तडाखे बसले किंवा काम क्रोध लोभ यांचा जरी वरपगडा झाला, तरी ज्याच्या मनाचा एक केससुद्धा वाकडा होत नाही, एवढे ज्याचे मन स्थिर असते, तो मनुष्य ज्ञानी असतो. हे आकाश नाहीसे हो किंवा प्रति विरघळून जावो, तरी देखील ज्याच्या चित्तवृत्तीला आत्म्यास सोडून परत फिरण्याचे माहीतच नसते, असा मनुष्य ज्ञानी असतो. त्या हत्तीला फुलाने मारले असता त्याचा जसा हत्तीवर काहीच परिणाम होत नाही, तसे किती घाणघाण बोलले तरी ज्याच्या चित्तावर त्याचा काहीच परिणाम होत नाही, अर्थात त्यास क्रोध येत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. क्षीरसागराच्या लाटांनी जसा मंदार पर्वत कापत नाही, त्याप्रमाणे दुःख शोकाच्या कितीही लाटा आल्या तरी ज्याचे मन कापत नाही, अर्थात ज्याच्या चित्तस्थिरतेत गडबड होत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. एवढेच नव्हे तर कल्पांत समय जरी आला तरी तो धैर्यवान मनुष्य ते निमूटपणे सहन करतो, परंतु आपल्या चित्ताची बैठक आत्मस्वरूपापासून ढळू देत नाही, असा मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबाराय म्हणतात. यासच स्थैर्य किंवा स्थिरता असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत, आणि स्थिरता असाचे घर रिगाली जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. देह तरी वरचलीकडे आपली अपरी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. वत्सावरुणी धेनूचे स्नेह राना न वचे, नवती भोग सतीयेचे प्रेम भोग. का लोभिया दूर जाये, परी जीव ठेवायला चिठाये, तैसा देह चाळीता नव्हे चळू चित्ता. जातया आभ्रासवे, जसे आकाश न धावे, भ्रमरचक्री न भवे ध्रुव जैसा. पांथिकाच्या येरझारा, सवे पांतू नवचे धनुर्धरा, का ना जेवी तरुवरा येणे जाणे. वावटळीचे निबळे, पृथ्वी जैसी न ढळे, तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो. दैन्य दुःखी न तपे, भयशोकी न कंपे, देहमृत्यू न वासिपे पातलेनी. आकाश हे ओसरो, पृथ्वीवरी विरो, परी नेने मोहरो हृदयवृत्ती. हाती हाला फुली, पासवनाजीवी न घाली, तैसा न लोटे दुर्वाक्य शेली सेलीला संता. क्षीर अर्णवाच्या कल्लोळी, कंपू नाही मंदार चळी, आकाश न जळे जाळी वनवाचिया. तैसा आल्या गेल्या उर्मी, नवे गजबज मनोधर्मी, किंबहुना धीरुक्षमी कल्पांतीही. हे स्थैर्य निधडे, जेत अंगे जीवे जोडे, ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. तर हे होते ज्ञानाचे 8वे लक्षण, व ज्ञानाचे 8वे लक्षण आहे स्थैर्य. आता आपण ज्ञानाचे 9वे लक्षण पाहू. हे ज्ञानाचे 9वे लक्षण आहे अंतःकरण निग्रह. हे अंतःकरण निग्रह म्हणजे काय? तर यमदमादी साधनांनी आपले अंतःकरण इंद्रियाच्या तावडीतून सोडून त्यावर ताबा मिळवणे व त्यास चैतन्याशी समरस करून ठेवणे म्हणजेच अंतःकरण निग्रह होय. घरामध्ये धनावर रक्षक म्हणून ठेवलेला साप जसा त्या घराला क्षणभरही विसंबत नाही, किंवा योद्धा जसा आपल्या शस्त्राला क्षणभरही विसंबत नाही,
किंवा धनोलोभी मनुष्य जसं आपल्या धनाच्या ठेव्याला क्षणभरही विसंबत नाही, किंवा आई जशी आपल्या एकुलते एक मुलाला क्षणभरही विसंबत नाही, किंवा मधमाशी जशी आपल्या मधाला क्षणभरही विसंबत नाही, तसे जो मनुष्य आपल्या अंतःकरणाला क्षणभरही विसंबत नाही, अर्थात आपल्या अंतःकरणाला आपल्या ताब्यात ठेवतो व त्यास इंद्रियांच्या दारातही उभे राहू देत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. आपले अंतःकरण इंद्रियाच्या दारात गेल्याचे कामरूपी बागुलबो ऐकेल व आशारूपी हडळ पाहिल. मग हे दोघे मिळून आपल्या अंतःकरणाला झपाटतील व आपले अंतःकरण इंद्रियाधीन होऊन इंद्रियांच्या कचाट्यात सापडेल, म्हणून जो भिवून असतो. म्हणून या भीतीमुळे जो आपल्या अंतःकरणाला सदैव आपल्या मुठीत धरून ठेवतो व त्यास इंद्रियांच्या दारात उभे राहू देत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणाऱ्या अर्थात वाईट वागणाऱ्या स्त्रीला तिचा दांडगा नवरा जसा घरामध्ये डांबून ठेवतो, त्याप्रमाणे जो मनुष्य आपल्या अंतःकरणाला बाहेर जाऊ न देता आपल्या हृदयातच डांबून ठेवतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. चित्ताला संकोच वाटावा म्हणून जो मनुष्य आपला देहसुद्धा झिजवतो व इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य आपल्या शरीरात मनोरूपी महाद्वारात व प्रत्याहाराच्या जागेत यमदम यांना पहारेकरी म्हणून सतत जागे ठेवतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. ध्यानाला समाधीच्या सेजेजवळ जो ध्यानाला बांधून टाकतो, अर्थात जो सतत ध्यानस्थ राहतो व चित्त आणि चैतन्य यांना एकरूप करून त्यांच्या एकरूपतेने अंतरीच रममान होतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. अशा प्रकारे ज्या मनुष्याचे अंतःकरण त्याची आज्ञा मानते व त्याच्या आज्ञेमध्ये राहते, तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अंतःकरण निग्रह असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, आणि ईसाळू जैसा घरा का दंदिया हातियारा न विसंबे भांडारा बद्धकू जैसा. एकलवती बालका वरी पडोने ठाकी अंबिका मधुविशी मधुमक्षिका लोभिनी जैसी. अर्जना जो यापरी अंतःकरण जतन करी नेदी उभे ठाकोद्वारी इंद्रियांच्या. म्हणे काम बागोल ऐकेल हे आशा शियारी देखील तरी जीवा टेकेल म्हणून बिहे. मनाच्या महाद्वारी प्रत्याहाराच्या ठाणांतरी जो यमदम शरीरी जागवी उभे. समाधीचे सेजेपासी बांधो निघाली ध्यानेसी चित्त चैतन्य समरसी आतुरते. जयाची आज्ञा आपण श्री वाहे अंतकरण मनुष्याकारे जाण ज्ञानचितो. तर हे होते ज्ञानाचे 9वे लक्षण. व हे ज्ञानाचे 9वे लक्षण आहे अंतकरण निग्रह. प्रवचनाचा विस्तार खूप मोठा होत असल्यामुळे हे एकच प्रवचन 2 भागात विभागले आहे. प्रवचनाचा उर्वरित भाग याच ओळीच्या भाग 2 मध्ये ऐकावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे. तोषो निमज द्यावे पसाये दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो. भूता परस्परे पडो मैत्र जीवां. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तैसे हृदयचे निज्ञाने जे देही उमटती चिन्हे ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13. तैसे हृदयचे निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे ती सांगो आता अवधाने चांगे ऐक.
ज्ञानाची एकूण 18 लक्षणे आहेत. त्यापैकी पहिली 9 लक्षणे आपण याच ओवीच्या भाग 1 मध्ये पाहिली आहेत व उरलेली 9 लक्षणे आपण आता या प्रवचनात पाहूयात. आता आपण ज्ञानाचे 10वे लक्षण पाहूयात. हे ज्ञानाचे 10वे लक्षण आहे वैराग्य. हे वैराग्य म्हणजे काय? तर इह परलोकातील सर्व अनुकूल विषयांच्या भोगाविषयी त्यागाची इच्छा म्हणजेच वैराग्य होय. वकलेले अन्न फिरून खाण्यासाठी जीभ जशी लाळ गोटाळत नाही किंवा प्रेताला जसे कोणासही आलिंगन द्यावेसे वाटत नाही किंवा विष खाणे जसे कोणासही आवडत नाही किंवा जळत्या घरात जसे कोणासही शिरावे वाटत नाही किंवा वाघाच्या गुहेत जसे कोणासही राहण्यास जावेसे वाटत नाही किंवा अजगराची जशी कोणासही उशी करावी वाटत नाही किंवा उकळत्या लोहरसात जसे कोणासही उडी घालणे आवडत नाही, तसे ज्या मनुष्यास विषयाचे नाव घेतलेले देखील आवडत नाही व जो इंद्रियांची व विषयांची कधीच गाठ देखील पडू देत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याच्या मनात विषय सेवनाविषयी आळस भरलेला असतो, जो देहाने अतिरोड असतो, परंतु ज्याला शमदमाची फार आवड असते, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्या मनुष्यास तप व व्रत करायला आवडते व ज्यास मनुष्यवस्तीत येण्यास आवडत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याची योग अभ्यासाविषयी फार तीव्र इच्छा असते, ज्यास अरण्यात एकांतात राहण्यास आवडते व ज्याला जनसमूहात मिसळणे आवडत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य मृत्यूलोकातील भोग म्हणजे जणू काय बाणाच्या शेयेवरच झोपणे किंवा पुवाच्या चिखलातच लोळणे अशा तुच्छतेचे समजतो, तो ज्ञानी असतो. स्वर्गप्राप्ती व स्वर्गातील भोग म्हणजे जणू काय सडलेल्या कुत्र्याचे मांसच होय असे जो समजतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. अर्थात सडलेल्या कुत्र्याचे मांस जसे किडसवाणे असते, तसे स्वर्ग व स्वर्गातील भोग जो किडसवाणे मानतो, तो ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच वैराग्य असे म्हणतात. हेच विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य असते. अर्थात याच विषय वैराग्यामुळे जीव ब्रह्मानंदायोग्य होतात, अर्थात जीव ब्रह्मस्वरूप होतात व मोक्ष मिळवतात. अशा प्रकारे ज्या मनुष्यास इह परलोकीच्या विषयभोगाचा मनापासून कंटाळा येतो, तो मनुष्य विरक्त व ज्ञानी असतो, अर्थात संत असतो. आणि म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, वमिले अण्णा लाळ न घोटी जेवी रसना, अंग नसवे आलिंगना प्रेताचिया. विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे, व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी. धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी, न करवे उशी अजगराची. अर्जुना तेने पाडे जया विषयवार्ता नावडे, नेदी इंद्रियाचे आणि तोंडे काहीच जावो. जयाच्या मनी आलस्य देही अतिकार्ष, शमदमी सवरस्य जयासिगा. तपोव्रतांचा मेळावा जयाच्या ठाई पांडवा, युगांत जया गावा आतू येता. बहु योग अभ्यासी हाव विजनाकडे धाव, न सहाय नाव संघाताचे. नाराचाची अंथुरणे पुयपंकी लोडणे, तैसे लेखी भोगणे
ऐहिकीचे. स्वर्गाते मानसे ऐकोनी मानिया ऐसे, कुहिले पिशीत जैसे श्वानाचे का. ते हे विषयवैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ऐसा उभय भोगी त्रासू, देखसी जेत बहुवसू, तेत जाण रहेवासू ज्ञानाचा तू. हे ज्ञानाचे 10वे लक्षण होते व हे ज्ञानाचे 10वे लक्षण वैराग्य होते. आता आपण ज्ञानाचे 11वे लक्षण पाहूयात. हे ज्ञानाचे 11वे लक्षण आहे अनहंकार. हा अनहंकार म्हणजे काय, तर जगत मिथ्या आहे व मिदेह नसून विश्वव्यापी परमात्मा आहे असा बुद्धीचा निश्चय करणे म्हणजेच अनहंकार होय. शिवाय उत्तम रीतीने वर्णाश्रमास पोषक अशी नित्यनैमित्तिक कर्मे करून हे कर्म मी केले असा यत्किंचितही अभिमान मनात नसणे म्हणजे देखील अनहंकारच होय. जो मनुष्य वर्णाश्रमास पोषक अशी नित्यनैमित्तिक कर्मे उत्कृष्टरित्या करतो, परंतु हे कर्म मी केले किंवा मी केल्यामुळे सिद्धीच गेले अशी आठवण वासना मनामध्ये ठेवत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. वायू जसा अहंकार शून्य होऊन सर्वत्र विचरतो किंवा सूर्य जसा अहंकार शून्य होऊन उगवतो किंवा श्रुती जशी अहंकार शून्य होऊन सर्वांना इष्ट गोष्टींचा उपदेश करते किंवा गंगा नदी जसे हेतू वाचून अहंकार शून्य होऊन वाहते, तसे जो मनुष्य अहंकार शून्य होऊन अतिशय चांगले वागतो तो ज्ञानी असतो. वृक्षास योग्य त्या ऋतुकाळात फळे येतात, परंतु आपणास फळे आली याची त्या वृक्षास आठवणही नसते. अर्थात वृक्ष त्या फळाबद्दल उदासीन असतो. तसे त्या वृक्षाप्रमाणे जो मनुष्य प्राप्त कर्म करीत असताना कर्मफळाविषयी उदासीन असतो तो ज्ञानी असतो. आकाशात ढग येतात, परंतु त्या ढगांचा आकाशाशी काहीही संबंध नसतो. अर्थात ते ढग आकाशापासून अलिप्त असतात. तसे जो मनुष्य आपली कर्मे करताना कर्मफळाशी आपला काहीच संबंध ठेवत नाही, अर्थात तो कर्मफळापासून अलिप्त असतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. माळेच्या मण्यातील दोरी ओढून काढल्यानंतर त्या माळेतील मणी खाली गळून पडतात. आता त्या मण्याचा व दोरीचा काहीच संबंध नसतो. तसे ज्या मनुष्याने आपल्या मनातून, कर्मातून व बोलण्यातून अहंकाराची दोरी काढून टाकली आहे, त्या मनुष्याचा व कर्मफळाचा काहीच संबंध नसतो. अशी कर्मफळे त्या मनुष्यास संसार बंधनात बांधत नाहीत. तो मनुष्य या कर्मफळापासून अलिप्त असतो. अशा युक्तीने जो कर्म करतो तो मनुष्य ज्ञानी असतो. दारू पिलेल्या मनुष्यास जसे आपल्या अंगावरील वस्त्राचे भान नसते किंवा चित्राच्या हाती दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्राला भान नसते किंवा बैलाच्या पाठीवर बांधलेल्या शास्त्राचे जसे बैलाला भान नसते, तसे मी देह आहे या गोष्टीचेच मुळात ज्या मनुष्यास भान नसते तो मनुष्य अनहंकारी असतो. या अवस्थेलाच अनहंकार असे नाव आहे. असा अनहंकारी मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच अनहंकार असे म्हणतात. अर्थात जो मनुष्य मी देह व देहसंबंधीने माझे ही गोष्ट विसरतो व आपले सर्व कर्म, कर्माभिमान व फलेच्छा त्यागून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त कर्म करतो, तोच खरा अहंकार शून्य ज्ञानी व संत असतो. या अवस्थेलाच अनहंकार असे म्हणतात. आणि म्हणूनच ज्ञानोबा लिहित आहेत, वर्ण आश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके, तया माझी काही न ठके आचरता.
परी हे मिया केले की हे माझेनी झाले, ऐसे नाही ठेविले वासने माझी. जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे, की निराभिमान उदयजने सूर्याचे जैसे. का श्रुती स्वभावता बोले, गंगा काजेवे न चाले, तैसे अवष्टंभ ही न भले वर्तने जयाचे. ऋतुकाळी तरी फळती, परी फळलो हे नेनती, तया वृक्षांची ऐशी वृत्ती कर्मी सदा. संबंधे विन जैसी अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. मद्याप अंगीचे वस्त्र, का लेप हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे. तया पाडे देही जया मी आहे हे सेची नाही, निरअहंकाराता पाही तया नाव. हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे, ये विषय अनारिसे बोलो नये. हे होते ज्ञानाचे 11वे लक्षण. व ज्ञानाचे 11वे लक्षण होते अनहंकार. आता आपण ज्ञानाचे 12वे लक्षण पाहू. ज्ञानाचे हे 12वे लक्षण आहे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख व दोष यांचे अनुदर्शन, अर्थात या सर्वांचा वारंवार विचार करणे. यापैकी आता आपण जन्म पाहूयात. सर्पाच्या मनातून जसे जन्मांतरीचे वैर जात नाही, तसे मागील अनंत जन्मात झालेल्या दुःखाची आठवण ज्याच्या मनातून जात नाही व या गोष्टीचे जो आयुष्यभर उणे वाहतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. डोळ्यात गेलेला खडा जसा डोळ्यात विरघळत नाही किंवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही, ते सारखे सलत असते, तसे जन्म घेते वेळेचे जे दुःख जो मनुष्य विसरत नाही, हे दुःख ज्याच्या मनात सारखे सलत असते, तो मनुष्य ज्ञानी असतो. तो ज्ञानी मनुष्य असे म्हणतो की अरे रे, मी जन्मामुळे पोवाच्या खड्ड्यात उतरलो व मूत्रद्वाराने बाहेर जन्माला आलो व कमरेवरचा मी घाम चाटला. अशा प्रकारे जो मनुष्य जन्माचा कंटाळा व तिरस्कार मनात धरतो व असे म्हणतो की ज्यामुळे मला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होईल असे कर्म मी आता यापुढे करणार नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याप्रमाणे श्रीमंत सज्जन मनुष्याच्या मनातून अपकीर्तीची लाज कधीच जात नाही, तसे ज्या मनुष्याच्या मनातून आपण पुन्हा पुन्हा जन्माला आल्याची लाज जात नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. अशा प्रकारे जो मनुष्य पुन्हा जन्माला न येण्याची प्रतिज्ञाच करतो, तो ज्ञानी असतो, संत असतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी न वचे, तेवी अतिता जन्माचे उणे जो आहे. डोळा हरळ न विरे, घाई कोत न जिरे, तैसे काळीचे न विसरे जन्मदुःख. ऐसी ऐसी या परी जन्माचा कंटाळा धरी, मने आता ते न करी जेणे ऐसे होय. पै भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योगज्ञाना वळगले, पुढती न येवो या निघाले पैजा जेत. आता आपण मृत्यू पाहूयात. आपणास येणारा मृत्यू पुढे कल्पांता इतका जरी दूर असला तरी तो आजच आपणास प्राप्त झाला आहे असे समजून जो मनुष्य आपल्या मृत्यूविषयी सावध होतो व सातत्याने मृत्यूचे स्मरण ठेवतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. नदीच्या मध्यभागी अतिशय खोल पाणी आहे असे कळताच पोहणारा मनुष्य काठावर उभा असताच आपला काष्टा व कंबर बळकट करतो, किंवा रणभूमीवर जाण्यापूर्वीच योद्धा जसे आपले अवसान वाढवतो, किंवा आपणास घाव लागण्यापूर्वीच योद्धा जसा ढाल पुढे करतो, किंवा जीव जाण्यापूर्वीच जो मनुष्य औषध प्राप्तीसाठी धावाधाव करतो, किंवा उद्या मुक्कामाला पोहोचण्या अगोदरच आपणास धोका आहे हे कळताच मनुष्य आपले धन आजच लपवून ठेवतो, तसे मृत्यू पुष्कळ वर्षे पुढे जरी असला तरी आपण आजच मरणार असे समजून जो मनुष्य भगवत प्राप्तीसाठी आजच सावध होतो, तो ज्ञानी असतो. बलवान मनुष्यासोबत वैर असणारा मनुष्य जसा 8ही प्रहर
आपल्या कमरेला शस्त्र बाळगून सुसज्ज असतो, तसे मृत्यूपुढे कधीही येऊ, परंतु भगवत प्राप्तीकरिता साधना करण्यासाठी जो मनुष्य आजच सुसज्ज असतो तो ज्ञानी असतो. केळवण, साखरपुडा झालेली मुलगी जशी आपल्या माहेरविषयी उदास असते किंवा संन्यासी जसा आपल्या संसाराबद्दल उदास असतो, तसे आपणास आताच मृत्यू प्राप्त झाला आहे असे समजून प्रत्यक्ष मरण येण्या अगोदरच जो पुढे येणाऱ्या आपल्या मरणासंबंधी विचार करून या देहाबद्दल व संसाराबद्दल उदास असतो तो मनुष्य ज्ञानी असतो. जो मनुष्य आपल्या या सध्याच्या मनुष्यजन्माने आपल्या भावी जन्माचे निवारण करतो व आपल्या देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्ममृत्यूरहित अशा ब्रह्मरूपाने मागे उरतो तो मनुष्य ज्ञानी असतो. अशा प्रकारे ज्या मनुष्याच्या हृदयात जन्ममृत्यू हे काट्याप्रमाणे सलत असतात व जो आपणास मृत्यूपुढे केव्हा काही येणार परंतु आपण आजच मारणार असे समजून मृत्यूच्या धोक्याविषयी सावध होतो व भगवत प्राप्तीसाठी अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी तातडीने साधना करू लागतो तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबाराय म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि मृत्यू पुढे आहे तोची कल्पांतिका पाहे, जरी आजची होय सावधू जो. माझी अथा म्हणता थडियेची पंडुसुता, पोहणारा ऐता कासे जेवी. ना तरी केळवली नवरी का संन्यासी जिया परी, तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे, जया जन्ममृत्यूचे हृदयी शल्य. आता आपण जरा पाहूयात. भर तारुण्यातच जो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो तो ज्ञानी असतो. आज भर तारुण्यात ताकदवान असलेले शरीर उद्या म्हातारपणी वाळलेल्या पाचोळ्यासारखे होईल. हातपाय गळून जातील, नाक उंटाच्या गुडघ्यासारखे विद्रूप होईल, मस्तक जनावरांनी तुडवलेल्या जमिनीसारखे खुरट होईल, डोळे पिकलेल्या पडवळासारखे निस्तेज होतील, भोयांचे पडदे डोळ्यावर लोंबतील, डोळ्यातील पाणी छातीवर गळून छातीची त्वचा कुजून जाईल, तोंड थुंक्याने गच्च भरेल, नाक शेंबडाने बरबटून जाईल, तोंडातून लाळ टपकेल, सर्व दात गळून पडतील, तोंडामध्ये जीभ रुतून बसेल, दाढी व डोक्याचे केस पिकतील, तोंडाने नीट बोलता येणार नाही, कानाने नीट ऐकू येणार नाही, शरीराचा पिंड माकडासारखा होईल, सर्वांगास थरकापरे सुटेल, चलताना पायात पाय अडकतील. माझ्या त्रासाला कंटाळून माझ्या मरणासाठी जवळपासची माणसे देवाला नवस करतील. माझी ही अवस्था पाहून जग माझ्यावर थुंकेल आणि स्वैराधाऱ्यांना व घरच्यांना माझा कंटाळा येईल. लहान मुले मला घाबरतील, स्त्रिया मला पिशाच म्हणतील, सर्वांना माझी किळस येईल. माझ्या खोकल्याच्या उबळीने शेजाऱ्यांना झोप येणार नाही व ते म्हणतील, हा म्हातारा किती दिवस आम्हाला त्रास देऊन शिनवणार आहे. अशा प्रकारे वरीलप्रमाणे माझ्या शरीराची दुर्दशा होईल. असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा जो आपल्या ठिकाणी तरुणपणीच पाहतो आणि मग जो या देहाविषयी व संसाराविषयी आपल्या मनात किळस घेतो व विटतो तो मनुष्य ज्ञानी असतो. मग तो मनुष्य आपल्या मनातच म्हणतो की उद्या आपल्या शरीरास ही वृद्धावस्था येईल व सध्याची ही तरुणावस्था विषयभोगात निघून जाईल. मग आपले परमार्थिक हित साधण्यासाठी आपणाजवळ काय शिल्लक राहील. अशी विवेक जागृती करून जो शहाणा होतो व पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल आजच सावध होतो तो मनुष्य ज्ञानी असतो. म्हणून पुढे येणाऱ्या म्हातारपणाने आपल्या शरीराची होणारी दुर्दशा लक्षात घेऊन जो मनुष्य आपल्या कानाला बहिरेपणा आला नाही तोपर्यंतच देवाचे गुणगान व भजन कीर्तन ऐकून घेतो, पायाला पांगळेपणा आला नाही तोपर्यंतच सर्व तीर्थयात्रा करून घेतो, डोळ्याला नजर आहे तोपर्यंतच भगवंताचे रूप पाहून घेतो व सर्व शास्त्र वाचून घेतो, वाचा चालू आहे तोपर्यंतच भगवंताचे नामचिंतन करून घेतो, हात चांगले आहेत तोपर्यंतच सर्व दानधर्म करून घेतो, मन वेडे होण्या अगोदरच शुद्ध अशा आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतो तो मनुष्य ज्ञानी असतो.
उद्या चोर आपली संपत्ती लुटतील, म्हणून आजच ती संपत्ती लपून ठेवावी, किंवा दिवा विजला नाही तोपर्यंतच घरातील सर्व झाकापाक करून ठेवावी. तसे आपणास म्हातारपण येण्या अगोदरच आपण तारुण्यातच भगवत प्राप्तीसाठी तातडी करावी. असा भर तारुण्यातच जो भगवत प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करून भगवत प्राप्ती करून घेतो तो मनुष्य ज्ञानी असतो. एखादा प्रवासी रात्र झाल्यानंतर जर कुठे आश्रयाला न थांबता रात्रीचे पुढे चालू लागला तर तो चोराकडून नागवला जातो. तसे जो मनुष्य पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा विचार न करता तारुण्य केवळ विषयभोगातच खर्च करतो तो मनुष्य पुढे येणाऱ्या म्हातारपणाकडून नागवला जातो. काही माणसे असेही म्हणतात की परमार्थाची आत्ताच काय गडबड आहे, परमार्थ म्हातारपणी करू. परंतु तुम्ही 100 वर्ष जगाल व म्हातारे व्हाल हे कशावरून? तुम्ही तरुणपणात देखील मरू शकता. म्हणून नाथ महाराज म्हणतात, म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धरू. म्हणून जो मनुष्य पुढे येणाऱ्या म्हातारपणावर तरुणपणातच नजर फेकतो व म्हातारपणी होणारी आपल्या शरीराची दुर्दशा वारंवार आठवतो तो ज्ञानी असतो. अशा प्रकारे जो मनुष्य म्हातारपणाच्या तावडीत न सापडता भर तारुण्यातच परमार्थ साधना करून भगवत प्राप्ती करून घेतो व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतो तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा राय म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची भरा माझी देखे. म्हणून वृद्धाप्याचे नि आठवे, वृद्धाप्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. आता आपण व्याधी पाहूया. नाना प्रकारचे रोग जोपर्यंत या शरीरात जडले नाहीत तोपर्यंतच आपल्या आरोग्याचा आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी जो उपयोग करून घेतो तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा राय म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, तैसेचे नाना रोग पडीघाती पुढा अंग तब आरोग्याचे उपयोग करून निघाली. आता आपण दुःख पाहू. ग्रहधारा पुत्र यांच्यावर स्नेह ठेवला तर त्यांच्या वियोगामुळे दुःख व शोक पोचल्या जातात. म्हणून जो मनुष्य ग्रहधारा पुत्र यांचा स्नेह टाकून उदासीन अवस्थेत मग्न राहतो तो ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा राय म्हणतात. सापाच्या तोंडातून पडलेला पदार्थ सापडल्यास शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो तसा ज्ञानी मनुष्य ग्रह, दारा, पुत्र व संपत्ती यांचा स्नेह व मोह टाकून देतो. म्हणून माऊली लिहितात, सापाच्या तोंडी पडली जे उंडी ते लावणी सांडी प्रबुद्ध जैसा, तसा वियोगे जेने दुखे विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय. आता आपण दोष पाहूयात. ज्या ज्या कर्मामुळे आपणास दोष लागेल ती कर्मे जो करत नाही व कर्ममार्गाने आपल्या शरीरात दोष जाऊ नयेत म्हणून कर्मरूपी बिळात नियमरूपी धोंडे ठोकून जो दोषांच्या वाटाच बंद करतो तो मनुष्य ज्ञानी असतो. अर्थात जो मनुष्य दोषयुक्त व पापयुक्त अशी निषिद्ध कर्मे करत नाही तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा राय म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि जेणे जेणेकडे दोष सुतील तोंडे त्या कर्मरंध्री गुंडे नियमाचे दाटी, ऐसे ऐसे आयती जयाची परी असती तोची तो ज्ञानसंपत्ती गोसावी गा. अशा प्रकारे मांत्रिक जसा आपणास भूतबाधा होण्याआधीच त्या भूतापासून सावध राहतो तसे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख व दोष आपणास प्राप्त होण्याआधीच जो मनुष्य त्यांच्यापासून सावध राहतो तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा राय म्हणतात. म्हणून माऊली लिहित आहेत, साधुको विवसिया का उपसर्गो योगिया पावे उनेया पुरेया ओथम बाजेवी. आणि जन्म, मृत्यू, दुःखे, व्याधी, वार्धक्य, कलुषे ये अंगानं येथा देखे दुरी निजो. तर हे होते ज्ञानाचे 12वे लक्षण. आता आपण ज्ञानाचे 13वे लक्षण पाहूयात. हे ज्ञानाचे 13वे लक्षण आहे देह, संपत्ती, घर, पत्नी, पुत्र व प्रजा यांच्याविषयी अनासक्ती. संपत्ती, पत्नी, मुले व घरदार यात राहत असूनही त्यांना न चिकटणे व त्यांच्यासोबत उदास वृत्तीने राहणे म्हणजेच अनासक्ती होय.
आपल्या बिराडाला अर्थात सामानाला राखण बसवलेला परका मनुष्य जसा त्या सामानाबद्दल उदास असतो, अर्थात ते सामान चोरी गेले काय व राहिले काय त्याची त्याला काहीच खंत नसते, तसे जो मनुष्य आपल्या स्वतःच्या देहाबद्दल उदास असतो तो मनुष्य ज्ञानी असतो. वाटेने जाणाऱ्या वाटसरूस जशी त्या झाडाच्या सावलीत विश्रांती घेतली त्या झाडाच्या सावलीबद्दल आसक्ती नसते, तसे ज्या मनुष्यास आपल्या घराबद्दल आसक्ती नसते तो मनुष्य ज्ञानी असतो. आपली सावली नेहमीच आपल्याबरोबर असते, परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते, अर्थात आपण त्या सावलीबद्दल अनासक्त असतो. तसे जो मनुष्य त्या सावलीप्रमाणे आपल्या पत्नीबद्दल अनासक्त असतो तो ज्ञानी असतो. जो मनुष्य आपल्या मुलाबाळास व प्रजेस वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे समजतो, अर्थात वस्तीला आलेला वाटसरू मुसाफिर जसा 4 दिवस चावडीत राहतो व निघून जातो, गावकरी जसे त्या मुसाफिराबद्दल आसक्त नसतात किंवा झाडाखाली बसलेल्या गुराबद्दल झाड जसे आसक्त नसते, तसे जो मनुष्य आपल्या मुलाबाळाबद्दल व प्रजेबद्दल आसक्त नसतो तो ज्ञानी असतो. वाटेत जर एखादी घटना घडली व एखाद्या वाटसरूस जर त्या घटनेबद्दल विचारले तर तो वाटसरू जशी ती घटना माहीत असूनही ती सांगण्यासाठी टाळाटाळ करतो, अर्थात त्या घटनेबद्दल तो वाटसरू जसा उदास असतो तसे जो मनुष्य संपत्ती व ऐश्वर्यात राहूनही त्या संपत्तीबद्दल उदास असतो तो ज्ञानी असतो. पिंजऱ्यातील पोपट जसा पिंजरा मालकाला भिवून वागतो तसे जो मनुष्य वेदाज्ञेस भिवून वागतो, अर्थात वेदाच्या आज्ञेप्रमाणे वागतो तो मनुष्य ज्ञानी असतो. अशा प्रकारे जो मनुष्य संपत्ती, पत्नी, मुले, घरदार व प्रजा यांच्या संघात राहूनही त्यांच्याविषयी आपल्या मनाने निसंग असतो, अर्थात या सर्वासोबत तो साक्षीभावाने राहतो, अनासक्त होऊन राहतो, असा मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच अनासक्ती असे म्हणतात. तरी जो या देहावरी उदासू ऐशिया परी उखिदा जैसा बिडारी बैसला आहे, का झाडाची सावली वाटे जाता मिनली घरावरी तेतुली असता नाही. सावली सरीसीच असे परी असे हे नेनिजे जैसे स्त्रियेचे तैसे लवलुप्य नाही. आणि प्रजा जे झाली ती वस्ती किराली का गुरुवे बैसली रुखातळी. जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडुसता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. किंबहुना पुसा पांजऱ्या माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे. एरवी दाराग्रहपुत्री नाही जाय मैत्री तो जानपा धात्री ज्ञानाशिगा. तर हे होते ज्ञानाचे 13वे लक्षण. आता आपण ज्ञानाचे 14वे लक्षण पाहूयात. हे ज्ञानाचे 14वे लक्षण आहे समचित्त. हे समचित्त म्हणजे काय? इष्ट अनिष्ट वस्तूंच्या प्राप्तीने व सुखदुःखाच्या प्रसंगाने चित्ताच्या समतेत मुळीच बदल न होणे म्हणजेच समचित्त होय. उन्हाळ्यात व पावसाळ्यात समुद्र जसा कमी अधिक न होता तो समान राहतो, तसे इष्ट अनिष्ट वस्तूंच्या प्राप्तीने ज्याचे चित्त कमी अधिक न होता समान राहते तो मनुष्य ज्ञानी असतो. अर्थात जो इष्ट वस्तूंच्या प्राप्तीने हर्षित होत नाही व अनिष्ट वस्तूंच्या प्राप्तीने खचून जात नाही तो मनुष्य ज्ञानी असतो. सकाळ, दुपार व संध्याकाळ या तिन्ही काळात सूर्यात जसा भेद निर्माण होत नाही, तसे सुखदुःखाचे प्रसंग जीवनात आले असता ज्याच्या चित्तात भेद निर्माण होत नाही, अर्थात चित्ताचे समत्व टिकून राहते तो मनुष्य ज्ञानी असतो. थोडक्यात जो मनुष्य सुखाने आनंदी होत नाही व दुःखाने खचून जात नाही तो ज्ञानी असतो. ऋतूमध्ये बदल झाला तरी आकाशात बदल होत नाही, तसे जीवनात कितीही इष्ट अनिष्ट व सुखदुःखाचे प्रसंग आले तरी ज्याच्या चित्तात यत्किंचितही बदल होत नाही, अर्थात ज्याच्या चित्ताचे समत्व टिकून राहते तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो असे ज्ञानोबराय म्हणतात. आणि यासच समचित्त असे म्हणतात. म्हणून माऊली लिहितात, महासिंधू जैसे ग्रीष्मवर्षी सरीसे इष्ट अनिष्ट तैसे जयाच्या ठाई.
का तिन्ही काळ होता त्रिधा नवे सविता, तैसा सुखदुःखी चित्ता भेदू नाही. जेत नभाचे निपाडे समत्वा उणे न पडे, तेत ज्ञान रोखडे ओळखतू. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. हे होते ज्ञानाचे 14वे लक्षण. आता आपण ज्ञानाचे 15वे लक्षण पाहूयात. ज्ञानाचे हे 15वे लक्षण आहे भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी अनन्य अव्यभिचारी भक्ती. भगवान श्रीकृष्णाशिवाय इतर कशाचीच इच्छा न करणे व भगवान श्रीकृष्णाशिवाय या जगात दुसरे काहीच चांगले नाही असे समजून काया वाचा मने फक्त भगवान श्रीकृष्णाचीच भक्ती करणे म्हणजेच अव्यभिचारी भक्ती होय. ज्या मनुष्याने काया वाचा मने असा निश्चय व प्रतिज्ञा केली असते की या विश्वात कृष्ण परमात्म्याशिवाय दुसरी अशी चांगली वस्तूच नाही व जो कृष्ण परमात्म्याशिवाय दुसरी कशाचीच इच्छा करत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्या मनुष्याने आपले मन आत्मस्वरूपी लीन करून जणू काय आत्मस्वरूपाचा बिछानाच बनवला आहे आणि आपले व भगवान श्रीकृष्णाचे एक अंतरून केले आहे, तो मनुष्य ज्ञानी असतो. पतिव्रता स्त्रीला जसं आपल्या पतीपुढे जाताना शरीराने व मनाने संकोच वाटत नाही, तसा जो मनुष्य निसंकोच होऊन भगवंताशी ऐक्य पावतो, तो ज्ञानी असतो. गंगेचे पाणी जसे समुद्रास मिळाल्यानंतरही आणखी पुन्हा एकसारखे समुद्रास मिळतच असते, तसे जो मनुष्य भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य पावल्यानंतरही आणखी पुन्हा एकसारखे भगवंताचे भजन करतच असतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. अर्थात जो मनुष्य देव होऊन देवाचे नाव घेतो, तो ज्ञानी असतो, संत असतो. प्रभा सूर्याच्या उदयाबरोबर प्रकट होते आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीशी होते. अशा प्रकारे प्रभा जशी सूर्याशी एकनिष्ठ असते, तसे जो मनुष्य भगवान श्रीकृष्णाशी एकनिष्ठ असतो, तो ज्ञानी असतो. अर्थात जो मनुष्य कृष्णरूपी देव बनल्यावरही कृष्णरूपी देवाचे अतिआवडीने नाव घेतो, तो ज्ञानी असतो. अशा प्रकारे जो मनुष्य फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासच अनन्य शरण असतो, तो ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, आणि मी वांचुनी काही आणिक गोमटे नाही, ऐसा निश्चयोचितही जयाचा केला. शरीर वाचा मानस पियालीकृत निश्चयाचा कोश, एक मी वाचुनी वास न पाती आन. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगाजळ जैसे, मी होनी मजतैसे सर्वस्वे भजती. सूर्याचा होना होईजे का सूर्या सवेची जाईजे, हे विकलेपण साजे प्रभेसी जेवी. जो अनन्य या परी मी झालाही मातेवरी, तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा. हे होते ज्ञानाचे 15वे लक्षण. आता आपण ज्ञानाचे 16वे लक्षण पाहूयात. ज्ञानाचे 16वे लक्षण आहे एकांतप्रियता. ही एकांतप्रियता म्हणजे काय? एकांतावर प्रीती असणे, अर्थात एकांतवासात राहण्यास आवडणे व लोकसमूहात राहण्याचा कंटाळा असणे म्हणजेच एकांतप्रियता होय. ज्या मनुष्यास पवित्र तीर्थे, नद्यांची किनारे, उत्तम तपोवने व गुहा अशा ठिकाणी राहण्यास आवडते, तो ज्ञानी असतो. ज्या मनुष्यास डोंगरातील गुहा व सरोवराच्या आसपास राहण्यास आवडते आणि ज्यास शहरात राहण्यास आवडत नाही व जो शहरात येण्याची शक्यतो टाळतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. अशा प्रकारे ज्या मनुष्यास एकांतावर फार प्रीती असते व ज्यास मनुष्यवस्तीत राहण्याचा कंटाळा असतो, असा मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच एकांतप्रियता असे म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहितात, आणि तीर्थे धोते तटे, तपोवने चोखटे, आवडती कपाटे वसुजया. शैलकक्षांची कुहरे, जळाशय परिसरे, आदिष्टी जो आदरे नगरा नये. बहु एकांतावरी प्रीती, जा जनपदावरी खंती, जान मनुष्याकारी मूर्ती ज्ञानाची तो. हे होते ज्ञानाचे 16वे लक्षण. आता आपण ज्ञानाचे 17वे लक्षण पाहूयात.
आणि ज्ञानाचे 17वे लक्षण आहे अध्यात्मज्ञान नित्यत्व. हे अध्यात्मज्ञान नित्यत्व म्हणजे काय? ज्या अध्यात्मज्ञानामुळे परमात्मा दिसतो, फक्त ते अध्यात्मज्ञानच खरे, सत्य व नित्य आहे आणि इतर सर्व ज्ञाने ही भ्रांती आहे, असा बुद्धीचा निश्चय करून आपली बुद्धी मेरू पर्वताप्रमाणे ज्या अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी कायमची स्थिर करणे म्हणजेच अध्यात्मज्ञान नित्यत्व होय. परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या अध्यात्मज्ञानामुळे दिसते किंवा आत्मत्वाने अनुभवास येते, त्या एका अध्यात्मज्ञानाशिवाय इतर जी संसार व स्वर्गासंबंधीची ज्ञाने आहेत ती सर्व अज्ञाने आहेत, असं जो मनाने निश्चय करतो तो मनुष्य ज्ञानी असतो. म्हणून जो मनुष्य स्वर्गात जाण्याची इच्छा सोडून देतो व संसाराविषयीची तर वार्ताही कानाने ऐकत नाही आणि अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी सद्भावनेने बुडी मारून त्यात रममान होतो, तो ज्ञानी असतो. ज्या ठिकाणी बऱ्या वाईट अशा बऱ्याच वाटा फुटतात, अशा भर चौकात आल्यावर एखादा प्रवासी जसा धोपट मार्ग कोणता व आडमार्ग कोणता याचा नीट शोध घेऊनच मग सरळ अशा धोपट राजमार्गाने पुढे निघतो, तसे जो मनुष्य जेवढी म्हणून ज्ञाने आहेत त्या सर्व ज्ञानाविषयी नीट विचार करून इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारून आपले मन व बुद्धी फक्त अध्यात्मज्ञानाच्या मार्गालाच लावतो, तो ज्ञानी असतो. फक्त अध्यात्मज्ञान हेच एक खरे ज्ञान आहे व इतर सर्व ज्ञाने ही भ्रांती आहे, असा निश्चय करून जो मनुष्य आपली बुद्धी मेरू पर्वताप्रमाणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी स्थिर करतो, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याप्रमाणे आकाशातील ध्रुवतारा आपल्या जागेवरून कधीच हलत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या दारातून कधीच हलत नाही, तो मनुष्य ज्ञानी असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अध्यात्मज्ञान नित्यत्व असे म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहितात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव, ते एक वाचून याने जे भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसे मने निश्चय करी. स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान झाडी, दे अध्यात्मज्ञानी बुडी सद्भावाची. बंगलीय वाटे शोधन्या वाटे, निगिजे जेवी नेटे राजपंथे, तैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी, मग मनबुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी. म्हणे एक हेची आथी एर जानने हे भ्रांती, ऐसी निकुरेसी मती मेरू होय. यम निश्चय जयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाच्या ध्रुवदेव गगनीचा तैसा राहिला. तयाच्या ठाई ज्ञान या बोला नाही आन, जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची तो मी. हे होते ज्ञानाचे 17वे लक्षण. आता आपण ज्ञानाचे 18वे लक्षण पाहूयात. ज्ञानाचे 18वे लक्षण आहे तत्त्वज्ञानार्थ दर्शनम. हे तत्त्वज्ञानार्थ दर्शनम म्हणजे काय? तर तत्त्वज्ञान जे एक फळ प्राप्त करून देते, ते फळ आहे मोक्ष, अर्थात आत्मस्वरूपाची प्राप्ती, ज्यामुळे साधक स्वतःस आत्मस्वरूप समजू लागतो व त्यास सर्वत्र चराचरात परमात्म दर्शन घडते. यासच तत्त्वज्ञानार्थ दर्शन असे म्हणतात. शुद्ध आत्मज्ञान जे एक फळ प्राप्त करून देते, ते फळ म्हणजे मोक्षाची प्राप्ती होय. त्या आत्मस्वरूपापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते, तो मनुष्य ज्ञानी असतो. ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी तात्काळ आत्मस्वरूपाला जाऊन भिडते, तो मनुष्य हातोहात आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतो. अर्थात त्या मनुष्यास भगवत प्राप्ती व भगवत दर्शन घडते व तो सर्व विश्व भगवत स्वरूप पाहू लागतो व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. असा मनुष्य ज्ञानी असतो. नवे नवे तो स्वतःच ज्ञान असतो, अर्थात संत असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच तत्त्वज्ञानार्थ दर्शन असे म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि तत्त्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ, ते ज्ञेयीवरी सरळ दिठी जया. पै ज्ञानाचे प्रभेसवे, जयाची मती ज्ञेयी पावे, तो हात धरणी असिवे परतत्वाते. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, परी माणूस पण हे बांब लौकिक भागू. अशा प्रकारे ज्ञानोबारायाने ज्ञानाची एकूण 18 लक्षणे वरीलप्रमाणे वर्णिली आहेत. ज्ञानाच्या या 18 लक्षणास आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञान हे उघड्या डोळ्याने दिसत नाही,
परंतु ज्या मनुष्यास आत्मज्ञान झाले आहे त्याच्या देहाच्या ठिकाणी काही चिन्हे अर्थात लक्षणे उमटतात. या लक्षणावरून अर्थात चिन्हावरून मनुष्यास आत्मज्ञान झाल्याची ओळखता येते. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तसे हृदयचे ज्ञाने जे देही उमटती चिन्हे ती सांगू आता अवधाने चांगे ऐक. जशी वनश्री नटली की वसंत ऋतूचे आगमन झाले हे ओळखता येते, तसे ही वरील 18 लक्षणे मनुष्याच्या जीवनात वास करू लागली की मनुष्यास आत्मज्ञान झाले हे ओळखता येते. अशा प्रकारे आत्मज्ञानाची एकूण 18 लक्षणे आहेत. ही आत्मज्ञानाची लक्षणे म्हणजे संतांचीच लक्षणे होत. अर्थात ही वरील लक्षणे ज्याच्या अंगी वास करतात फक्त तोच संत असतो. ही ज्ञानाची 18 लक्षणे मनुष्य जीवनात येणे महाकठीणच गोष्ट आहे. ही वरील सर्व 18 लक्षणे मनुष्याने आपल्या जीवनात आणणे म्हणजे त्या मनुष्यासाठी एक प्रकारे ही विस्तवावरीलच वाटचाल आहे असे म्हटले तरी चालेल. थोडक्यात ज्ञानाची ही 18 लक्षणे अर्थात संतपद मनुष्य जीवनात येणे महाकठीण गोष्ट आहे. म्हणूनच संतपदाच्या प्राप्तीबद्दल बोलताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मिळे जीवाची साठी नाहीतरी गोष्टी सांगू नये. नाही संतपण मिळत हे हाटी हिंडाता कपाटी राणीवनी. नये मोल देता धनाची आरासी नाही ते आकाशी पाताळी ते. संतपद हे बाजारात विकत मिळत नाही किंवा डोंगर कपाटी अथवा रानावनातही मिळत नाही. संतपद आकाशात व पाताळातही मिळत नाही किंवा धनाच्या राशी ओतूनही मिळत नाही. मग हे संतपद मिळते तरी कसे? तर तुकोबाराय उत्तर देतात. महाराज म्हणतात, तुका म्हणे मिळे जीवाचे साठी नाहीतरी गोष्टी सांगू नये. तुकोबाराय म्हणतात, संतपद प्राप्त करण्यासाठी ज्ञानाची 18 लक्षणे गळी उतरून प्रत्यक्ष या देहावर उदास व्हावे लागते व आपला प्राण देवास अर्पण करावा लागतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. तुका म्हणे मिळे जीवाची साठी नाहीतरी गोष्टी करू नये. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास मावळोने. ज्ञानोबा म्हणतात, तरी जो या देहावरी उदासो ऐशिया परी उखिता जैसा बिडारी बैसला आहे. एवढेच नव्हे तर देहाबरोबर धनदौलत घरदार पत्नी मुलंबाळं व प्रजा या सर्वावर देखील उदास व्हावे लागते. अर्थात या सर्वांच्या संघात राहून त्यांच्याशी मनाने निसंग राहावे लागते. थोडक्यात धनदौलत घरदार पत्नी मुलंबाळं व प्रजा या सर्व गोष्टींचा अंतःकरणापासून त्याग करावा लागतो व त्यांची आसक्ती सोडावी लागते आणि फक्त एका भगवंताची व हरिनामाचीच आवड मागे शिल्लक राहावी लागते. तेव्हाच संतपद प्राप्त होते, अन्यथा नाही. असे झाले तरच संतपद प्राप्त होते, अन्यथा मनुष्याने संतपदाच्या गोष्टी करू नयेत असे तुकोबाराय म्हणतात. म्हणूनच महाराज म्हणाले, नाहीतरी गोष्टी सांगू नये. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धनजन माता पिता. साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य. विश्वात तुम्हाला काही मिळेल परंतु संतपद मिळणे ही महाकठीण गोष्ट आहे. म्हणून संतपद हे विश्वातील सर्वात दुर्मिळ पद आहे. संतपद हे सर्वात दुर्मिळ असल्यामुळे ते सर्वात महानही आहे. ते सर्वात महान असल्यामुळे त्याची प्राप्तीही आवश्यक आहे. कारण संतपदामुळे मनुष्य देव बनतो व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडून मृत्यूवर विजय मिळवतो. प्रत्येक मनुष्य यशासाठी झगडत असतो, परंतु मनुष्य जीवनातील सर्वात मोठे यश आहे मृत्यूवर विजय मिळवणे. म्हणून मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी संतपदाच्या प्राप्तीची प्रत्येकास गरज आहे. अन्यथा आपण अगणित वेळा प्रत्येक जन्मात मृत्यूचा घास बनत राहू. म्हणून प्रत्येक मनुष्याने विवेकदृष्टीने पाहावे व संतपदाची प्राप्ती हीच मनुष्य जीवनातील सर्वात मोठी प्राप्ती आहे हे समजून घ्यावे. आपण आपला व्यवसाय शुद्ध नीती व न्यायाने ईश्वरार्पण बुद्धीने करत करत हरिनाम घेण्यासाठी आपल्या जिभेला वेग द्यावा. त्यामुळे हळूहळू तुमची संसाराची आसक्ती कमी होत होत तुम्हाला संतपदाची आवड व ओढ निर्माण होईल. या जन्मात एवढे जरी साध्य झाले तरी पुरे. आपला हा जन्म सफल झाला व आपल्या जन्माचे या सार्थकही झाले. मग ते संतपद पुढील काही जन्मात आपणास निश्चितच प्राप्त होईल. कारण भगवानच गीता ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की ज्या मनुष्यास मोक्ष व संतपदाच्या प्राप्तीची आवड आहे त्या मनुष्यास एक ना एक दिवस मोक्ष व संतपद जरूर मिळतच असते. फक्त एवढेच आहे की त्यासाठी त्या मनुष्यास आणखी काही जन्म खर्च करावे लागतात. कारण संतपद ही एका जन्मातील गोष्ट नसून ती अनंत जन्मातील गोष्ट आहे
आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्षपदी असता तया मोक्ष वाचून अन्यथा गती आहे का. म्हणूनच आपण संतपदाच्या प्राप्तीच्या बाबतीत निराश होता कामा नये. कारण एखादा दगड जर 9 घावाने फुटला नाही व 10व्या घावास फुटला तर याचा अर्थ ते पहिले 9 घाव वाया गेले असे नाही, तर ते पहिले 9 घाव 10व्या घावाच्या यशाची तयारी ठरले असा त्याचा अर्थ होतो. तसे आपणास या जन्मात मोक्ष व संतपद मिळाले नाही तर आपला हा जन्म वाया गेला असे नाही, तर या जन्मातील सत्कर्मे व हरिनाम हे पुढील जन्मातील मोक्ष व संतपदाच्या यशाची तयारी ठरले असा त्याचा अर्थ होतो. कारण सत्कर्मे व हरिनाम हे कधीच वाया जात नाही, तर ती पुढील जन्मी कामी येतात. म्हणून मोक्ष व संतपदाची आवड मनात ठेवून आपला व्यवसाय शुद्ध नीती व न्यायाने आणि ईश्वरार्पण बुद्धीने करत करत सतत सत्कर्मे करा व सतत हरिनाम घ्या. मग भगवान श्रीकृष्ण एक ना एक दिवस तुम्हाला जरूर मोक्ष व संतपद बहाल करतील व तुमचे जीवन धन्य करतील, या तिळमात्र शंका नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे